नमस्कार. टेट 2025 म्हणजेच शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी ही परीक्षा 24 मे पासून सुरू होत आहे. त्यासाठी आपण शब्दसमूहाबद्दल एक शब्द या टॉपिकवर आज व्हिडिओ बनवत आहोत. मित्रहो, 215 प्लस यामध्ये शब्द देण्यात आले आहेत, जे शब्दसमूहाबद्दल एक शब्द आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी मी तुम्हाला एक विनंती करतो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या शिक्षक मित्रांसोबत जे टेटचे ॲस्पिरंट आहेत त्यांना शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा. पहिला शब्द आहे अजरामर, अमर. अर्थ होतो किंवा शब्द होतो जो नाश पावत नाही, चिरंजीव, सदैव जिवंत राहणारा. पुढचा शब्द आहे अवीट. अवीट म्हणजे जो कधीच कमी न होणारा, न संपणारा, कंटाळवाना न होणारा. अथांग, जो अगदी खोल आहे, ज्याचा थांग पत्ता लागत नाही असा. अद्वितीय, जो दुसरा कोणी नाही असा, एकमेव, अनुपम, त्याच्यासारखा कोणीही नाही. अल्पसंतुष्ट, जो थोड्याशा गोष्टीत समाधान मानतो. अभूतपूर्व, अद्वितीय, अनोखा अशा प्रकारची घटना किंवा गोष्ट जी यापूर्वी कधीच अनुभवण्यात आली नाही. अन्नछत्र, जेथे मोफत अन्न दिले जाते असे ठिकाण. सदावर्त म्हणजे जेथे न शिजवता अन्न दिले जाते असे ठिकाण. असीम, ज्याला मर्यादा नाही, अंत नाही, सीमा नाही असा. अनाथ, ज्याचे आई वडील नाहीत असा. अनुपम, ज्याची तुलना करता येत नाही, येणार नाही असा अतुलनीय. अनुज, जो एखाद्या कुटुंबात किंवा गटात लहान आहे. अग्रज, आधी जन्मलेला थोरला भाऊ. कुटुंबातील मोठ्या भावासाठी हा शब्द वापरला जातो. अनुज हा शब्द लहान भावासाठी किंवा नंतर जन्मलेला यासाठी वापरण्यात येतो. अनवाणी, पादत्राणाचा वापर न करणारा व्यक्ती. अष्टावधानी, एक व्यक्ती जी अनेक गोष्टी एकाच वेळी करण्याची क्षमता ठेवते. अविनाशी, जो कधीही नष्ट होत नाही, नाश न होणारा, अविनाशी. अराजकता, जेथे नियम, नियंत्रण आणि सुव्यवस्था नाही, गोंधळ, अशांतता आणि अव्यवस्था आहे असे ठिकाण. अनाथाश्रम, जेथे अनाथ मुलांना राहण्याची व्यवस्था केलेली असते. अजात शत्रू, अजात शत्रू, ज्याचा कोणीही शत्रू नाही असा, सर्वांशी मैत्री असलेला व्यक्ती. अंगतूक, कोणतीही पूर्वकल्पना न देता किंवा निमंत्रणाशिवाय आलेली व्यक्ती, बाहेरून आलेला पाहुणा. अन्योक्ती, थेट न सांगता एखाद्या गोष्टीचा इशारा दुसऱ्या उदाहरणाच्या किंवा रूपकाच्या साह्याने देणे त्याला अन्योक्ती म्हणतात. अनमोल, ज्याची किंमत करता येणार नाही असा, फारच मौल्यवान. अनुरक्त, जो प्रेमाने किंवा आपुलकीने भरलेला आहे असा. अष्टपैलू, सर्व क्षेत्रामध्ये कुशल किंवा अनेक गुण संपन्न असलेली व्यक्ती. अन्वित, अनन्वित, जो दुसऱ्या गोष्टीशी संबंधित नाही किंवा जोडला गेलेला नाही असा. अवर्णनीय, जो शब्दामध्ये व्यक्त केला जाऊ शकत नाही, वर्णन केले जाऊ शकत नाही असा. अजबखाना, अत्यंत विचित्र आणि असामान्य किंवा चमत्कारिक घटकांनी, वस्तूंनी भरलेला जो हॉल असतो, खाना असतो, त्याला अजबखाना म्हणतात. वस्तू संग्रहालय असे म्हणतात. अनअनुभवी, जो अनुभवाच्या बाबतीमध्ये कमी किंवा नवखा असतो.
अमृत महोत्सव 75व्या वर्धापन दिनासाठी किंवा 75 वर्षांनी साजरा होणारा उत्सव म्हणजे अमृत महोत्सव. अष्टपैलू म्हणजे सर्वच क्षेत्रामध्ये कुशल, अनेक गुण संपन्न असलेला व्यक्ती. अवधारखाना म्हणजे थंड पाणी ठेवण्याची जागा. आमरण म्हणजे जीवनभरासाठी अखेरपर्यंत किंवा मरण येईपर्यंत. आजानुभऊ आजानुभऊ आजानुभाऊ आजानुबाऊ बाहू ज्याचे दोन्ही बाहू अत्यंत मजबूत असतात असा, किंवा ज्याच्या हातामध्ये ताकद आहे किंवा ज्याचे हात गुडघ्यापर्यंत जातात असा. अंबारी म्हणजे हत्तीच्या पाठीवर बसण्यासाठी तयार केलेली जागा. आपादमस्तक एखाद्या गोष्टींसाठी पूर्णपणे समर्पित असलेला व्यक्ती. असलेलं व्यक्तीला आपादमस्तक म्हणू शकतो. आसेतू हिमाचल म्हणजे समुद्रापासून हिमालयापर्यंतचा विस्तार किंवा कन्याकुमारीपासून हिमालयपर्यंतचा विस्तार. आस्तिक जो देवावर, धर्मावर आणि परमेश्वरावर विश्वास ठेवतो असा व्यक्ती. आबालवृद्ध लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व लोक. आत्मवृत्त स्वतःच्या जीवनावरील माहिती, जीवनचरित्राचे संक्षिप्त रूप म्हणजे आत्मवृत्त. ह्याला आत्मचरित्र असं देखील म्हणू शकतो. आदिवासी म्हणजे प्राचीन काळापासून विशिष्ट प्रदेशात राहणारे मूळ निवासी. उपवर म्हणजे लग्नासाठी योग्य वयाचा झालेला तरुण तरुणी. उद्योन्मुख म्हणजे उत्कर्षाच्या यशाच्या दिशेने वाटचाल करतो असा. उभयचर म्हणजे जो पाण्यात आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहतो. उत्क्रांती म्हणजे हळूहळू होणारा विकास किंवा परिवर्तन, बदल होय. उपरा म्हणजे जो परका आहे किंवा जो स्थानिक नाही, घरदार नाही असा. एकलकोंडा म्हणजे जो एकटाच राहतो, समाजापासून दूर राहतो असा. ऐतखाऊ आयतोबा जो व्यक्ती इतरांच्या मदतीवर किंवा कष्टावर जीवन जगतो, तो स्वतः काही न करता इतरांच्या कष्टावर आरामात जीवन घालवतो, म्हणजेच ऐतखाऊ. अंगाई गीत म्हणजे लहान मुलांना झोपवण्यासाठी गाण्यात येणारे गाणे. हे गाणे साधारणपणे गोड, मृदू आणि शांत असते, जे मुलांना आराम देऊन शांत करण्याचा उद्देशाने म्हटले जाते. कर्तव्य परांमुख म्हणजे जो आपल्या कर्तव्यापासून पळून जातो किंवा त्याला करायचे टाळतो. ककूद म्हणजे उंटाच्या किंवा बैलाच्या पाठीवर असलेल्या उंच मासल भागाला ककूद असे म्हणतात. कमलाक्षी म्हणजे कमळ पुष्पासारखी सुंदर आणि आकर्षक डोळे असलेली व्यक्ती. कर्तव्यपरायण म्हणजे जो आपल्या कर्तव्यात पूर्णपणे निष्ठावान असतो आणि त्याचे पालन करण्यासाठी कटिबद्ध असतो. कनवाळू म्हणजे जो प्रेम, दयाळू आणि दुसऱ्यांच्या भावनांची आदर करतो असा व्यक्ती. कल्पवृक्ष म्हणजे जो इच्छांनुसार इच्छित वस्तू देणारा असतो. कटाक्ष म्हणजे तीव्र किंवा चिडलेली नजर, जी सहसा नापसंती, असंतोष किंवा इतर कोणत्याही नकारात्मक भावना व्यक्त करण्यासाठी वापरली जाते. कृतज्ञ म्हणजे तो व्यक्ती जी इतरांच्या मदतीची, चांगल्या वागणुकीची किंवा उपकाराची आभार मानते. कृतज्ञ म्हणजे ज्याने इतरांच्या मदतीची, चांगल्या वागणुकीची आणि उपकाराची कधीच आभार मानले नाहीत, व्यक्त केले नाहीत असा व्यक्ती. कामधेनू म्हणजे दैवी गाय, जी कोणत्याही इच्छेची पूर्ती करत असते. कोठार म्हणजे अन्न, धान्य किंवा इतर वस्तू साठवण्यासाठी वापरलेले ठिकाण होय. क्रांती म्हणजे अचानक घडून आलेला बदल. खंदक
म्हणजे जमीन खोदून तयार केलेला एक खोबण, जो युद्ध किंवा संरक्षणाच्या दृष्टीने वापरला जातो. खग पक्ष्यांच्या संदर्भात हा शब्द वापरण्यात येतो, विशेषतः त्या जीवाबद्दल जे आकाशामध्ये उडतात. खेचर म्हणजे आकाशात वावरणारे प्राणी. गजगामिनी म्हणजे हत्तीच्या चालसारखी चालणारी, आकर्षक किंवा आकर्षतम म्हणजे आकर्षतेमध्ये हत्तीप्रमाणे लहान पण प्रभावी असलेली व्यक्ती, स्त्री. गर्भश्रीमंत म्हणजे जन्मताच संपन्न असलेली किंवा ऐश्वर्याने भरलेली स्थिती. गावकूस म्हणजे गावाभोवतालची वेस किंवा तट. गारुडी म्हणजे इथं चुकीचं दिलेलं आहे. गारुडी म्हणजे सापांचा खेळ करणारा व्यक्ती. गिरिजन म्हणजे पहाडी किंवा पर्वताच्या प्रदेशातील रहिवासी, विशेषतः आदिवासी लोक. गाभारा मंदिर किंवा देवस्थानातील पवित्र स्थान, विशेषतः जेथे मुख्य देवतेची मूर्ती ठेवलेली असते. घर कोंबडा म्हणजे नेहमी घरात बसून राहणारा. चतुर्वेदी म्हणजे चारही वेदांमध्ये पारंगत असणारा. चकवे म्हणजे भाताची लावण करत असताना म्हणण्यात येणारी गाणी. चंद्रमुखी म्हणजे जिचे मुख चंद्राप्रमाणे आहे अशी व्यक्ती. चित्रगुप्त म्हणजे माणसाच्या पापाचा पुण्याचा हिशोब ठेवणारा यमदेवाचा सेवक. चिंतामणी म्हणजे इच्छित असलेला देणारा मणी. चव्हाटा म्हणजे चार रस्ते एकत्रित येणारी जागा. जागल्या म्हणजे रात्रभर जागून गावची सुरक्षा करणारा व्यक्ती. चीज म्हणजे संगीतामधील राग गाण्यासाठी केलेले काव्य. जिज्ञासू म्हणजे जाणून घेण्याची इच्छा असणारा व्यक्ती. जीर्णोद्धार म्हणजे वृद्ध किंवा नष्ट झालेल्या वस्तू, इमारत किंवा प्रणालीचे नूतनीकरण करणे होय. टांगसाळ म्हणजे नाणी तयार करण्याचा, नाणी पाडण्याचा कारखाना. झांजर म्हणजे सूर्य उगवण्या अगोदर किंवा मावळल्यानंतरचा जो अंधुक प्रकाश असतो तो. तगाई म्हणजे सरकारकडून मिळणारे शेतकऱ्यांना कर्ज. तिठा म्हणजे तीन रस्ते एकत्र येण्याचे ठिकाण. डोंबारी म्हणजे दोरीवर कसरत करून पोट भरणारा. तटबंदी म्हणजे संरक्षणासाठी किल्ल्यासभोवतालचा बांधलेली भिंत. तोंडपुजेपणा म्हणजे समोर आहे तोपर्यंत स्तुती करण्याचा गुण. ताम्रपट म्हणजे तांब्याच्या पत्रावर कोरण्यात आलेला लेख. दाय म्हणजे वारसानं वाटून देण्याची रक्कम. दरवेशी म्हणजे अस्वलाचा खेळ करणारा व्यक्ती. दिवाभीत म्हणजे लोकांपुढे जाण्यास लाजणारा किंवा घाबरणारा व्यक्ती. दुर्ग म्हणजे समुद्रातील किल्ला ज्याच्या चारी बाजूला पाणी आहे असा. द्विज म्हणजे दोन वेळा जन्मलेला. द्वीपकल्प म्हणजे तिन्ही बाजूंनी पाणी असलेला प्रदेश. दीपस्तंभ म्हणजेच जहाजांना दिशा दाखवणारा मनोऱ्यावरचा दिवा. दैनिक म्हणजे दर दिवशी प्रसिद्ध होणारे. दुआब म्हणजे दोन नद्यांमधला प्रदेश. दैववादी म्हणजे देवावर किंवा नशिबावर भरोसा ठेवणारा व्यक्ती. दंतकथा म्हणजे एकमेकांना तोंडाने सांगत आलेली गोष्ट किंवा तोंडातोंडी सांगत प्रसिद्ध झालेली गोष्ट. दुराग्रही असा व्यक्ती जो एकाच विचारांवर ठाम राहतो आणि ज्यात कोणताही बदल करायला तयार नसतो. धर्मशाळा म्हणजे यात्रेकरूंना राहता यावे यासाठी केलेली निवारा किंवा जागा. नगारखाना
म्हणजे नगारा, चौघडा इत्यादी वाद्य ठेवण्याची जागा. नखशिखांत म्हणजे संपूर्ण शरीरभर, म्हणजे पायापासून डोक्यावर पर्यंत किंवा डोक्याच्या शेंडीपर्यंत. नवमतवादी म्हणजे जो नवे विचार, नवे तत्वज्ञान किंवा नवीन सामाजिक राजकीय धोरणांचा स्वीकार व प्रचार करतो असा. नांदी म्हणजे नाटकाच्या सुरुवातीचे स्तवनगीत. कोणत्याही शुभ कार्याची किंवा नाटकाची सुरुवात करताना मंगलाचार किंवा प्रस्तावना जी केली जाते त्याला नांदी असे म्हणतात. नास्तिक म्हणजे जो देव, धर्म आणि ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास ठेवत नाही असा. निरपेक्ष म्हणजे कोणतीच अपेक्षा न ठेवणारा. नंदादीप म्हणजे देवळात किंवा पूजास्थळी येथे सतत तेवत ठेवणारा दीप किंवा दिवा. इथं ठेवत हे चुकलेलं आहे, तेवत असं पाहिजे आहे. निष्पक्षपाती म्हणजे असा व्यक्ती जो न्याय, प्रामाणिक आणि समतोल दृष्टिकोन ठेवतो, कोणत्याही एका बाजूचा पक्ष घेत नाही. नेत्रपल्लवी म्हणजे डोळ्याद्वारे केलेली खानाखुणांची भाषा. निशाचर म्हणजे असा प्राणी किंवा व्यक्ती जो मुख्यतः रात्री जागा असतो किंवा रात्रीच आपली क्रियाशीलता दाखवतो. नियतकालिक म्हणजे विशिष्ट कालावधीने जसे मासिक, साप्ताहिक, त्रैमासिक असे प्रकाशित होणारे प्रकाशन. निर्वासित अशी व्यक्ती जी राजकीय, सामाजिक, धार्मिक किंवा इतर कारणांमुळे आपला देश किंवा प्रदेश सोडून जावी लागलेली असते. परोपजीवी म्हणजे इतरांच्या जीवावर जगणारा व्यक्ती. पर्वणी म्हणजे अतिशय दुर्मिळ अशी संधी किंवा कधीतरीच मिळणारी संधी. पूर्वाभिमुख म्हणजे पूर्वेकडे ज्याचे तोंड आहे असा. प्रतिगामी म्हणजे जो समाजातील प्रगती व सुधारणा यांच्या विरोधी असतो किंवा पारंपरिक किंवा मागील विचारधारांकडे परत जाण्याचा प्रयत्न करतो. पुरोगामी म्हणजे जो समाजात सुधारणा आणि प्रगती घडवण्याचा विचार करतो आणि पारंपरिक विचारधारा बदलून नवीन दृष्टिकोन स्वीकारण्याचा प्रयत्न करतो. परिचारिका म्हणजे एक व्यक्ती जी इतरांची सेवा करते किंवा त्यांची देखभाल करते, विशेषतः आरोग्य सेवा किंवा घरकामात मदत करणारी महिला. पंचक्रोशी म्हणजे 5 कोसांच्या अंतरावर असलेला प्रदेश. पंचवटी म्हणजे 5 झाडांची एक गट किंवा परिसर, विशेषतः त्या ठिकाणी 5 प्रकारच्या वृक्षांची उपस्थिती असते. मित्रो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पंचवटी म्हणजे 5 झाडांचा एक गट किंवा परिसर ज्या ठिकाणी 5 प्रकारच्या वृक्षांची उपस्थिती असते. प्रामुख्याने वडाच्या झाडासंदर्भात हा शब्द वापरला जातो. पंकज म्हणजे चिखलात उमललेले कमळ. परीस म्हणजे लोखंडाचे सोने करून देणारा काल्पनिक दगड. पागा म्हणजे घोडे बांधण्याची जागा. पाक्षिक म्हणजे दर 15 दिवसांनी प्रसिद्ध होते असे. पटकथा लेखक म्हणजे जो चित्रपट, नाटक, टीव्ही शो इत्यादींसाठी कथा किंवा स्क्रिप्ट लिहितो. पंचांग म्हणजे दिनदर्शिका ज्यात तारखा, तिथी, नक्षत्रे, योग, कारण. मी पहिल्यापासून बोलतो बघा. पंचांग म्हणजे दिनदर्शिका ज्यात तारखा, तिथी, नक्षत्रे, योग, करण आणि वार अशा 5 घटकांचा काय असतो, समावेश असतो, तपशील दिलेला असतो. पाणपोई म्हणजे मोफत पाणी मिळण्याची जागा, जिथे पाण्याचा स्रोत किंवा स्थान जिथे पाणी साठवलेले असते किंवा साठलेले असते आणि ते पिण्यासाठी वापरले जाते. पानंद म्हणजे शेतातून जाणारी अरुंद पायवाट.
पाणीवळ म्हणजे पाण्यातील कचरा. पांजरपोळ म्हणजे गुरांना पोसण्याचे ठिकाण. पाचू हा हिरव्या रंगाचा एक मौल्यवान रत्न आहे. पोरका म्हणजे ज्याला आई वडील नाहीत असा व्यक्ती. पोपटपंची म्हणजे कोणताही अर्थ न समजावून घेता केलेले पाठांतर. पोटगी म्हणजे घटस्फोट घेतलेल्या स्त्रीला तिचा उदरनिर्वाह करता यावा म्हणून मिळणारी रक्कम. प्रेक्षक म्हणजे कोणताही कार्यक्रम, नाटक, चित्रपट, क्रीडा स्पर्धा इत्यादींचे निरीक्षण करण्यासाठी जमलेले लोक. फितूर म्हणजे शत्रूस जाऊन मिळालेला व्यक्ती. बुद्धिप्रामाण्यवादी म्हणजे असा व्यक्ती किंवा तत्वज्ञान जो प्रत्येक गोष्ट किंवा सत्यज्ञान बुद्धीच्या आधारावर तपासून पाहतो. बाळकडू म्हणजे लहानपणी मिळालेले संस्कार किंवा शिक्षण. बारादरी म्हणजे इमारत किंवा हवेली ज्यात 12 दरवाजे किंवा खिडक्या असतात. बाजार बुनगे म्हणजे लढाईसाठी चाललेल्या फौजेसोबत असलेली इतर माणसे. भुईकोट म्हणजे सपाट जमिनीवर बांधलेला किल्ला. भाट म्हणजे राजाची स्तुती करणारा व्यक्ती. भाकड कथा म्हणजे एक अशी कथा जी काल्पनिक किंवा असत्य असते, अवास्तव असते आणि जी लोकांमध्ये गोडवा किंवा मनोरंजनासाठी सांगितली जाते. मनकवडा म्हणजे दुसऱ्यांच्या मनातील ओळखणारा. महानुभव म्हणजे जास्त अनुभव असलेला. मानधन म्हणजे स्वतःच्या इच्छेने केलेल्या कार्याबद्दल दिला जाणारा मोबदला. मधारी म्हणजे माकडांचा खेळ करणारा व्यक्ती. मदिराक्षी म्हणजे जिचे डोळे मदिरेप्रमाणे धुंद आहेत अशी व्यक्ती. मित्रहो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपले विचार कमेंट सेक्शन मध्ये सांगा. मृगनयना म्हणजे ज्या व्यक्तीचे डोळे हरणासारखे आहेत अशी सुंदर आहेत अशी व्यक्ती. मीनाक्षी म्हणजे ज्या व्यक्तीचे डोळे माशासारखे सुंदर आहेत अशी व्यक्ती. माहूत म्हणजे हत्तीवर काबू ठेवणारा व्यक्ती. मूकबधीर म्हणजे बोलायला व ऐकायला न येणारा व्यक्ती. माणिक हे एक तांबड्या रंगाचे मौल्यवान रत्न आहे. माथाडी म्हणजे डोक्यावरून ओझे वाहून नेणारा व्यक्ती. मचाण किंवा माचा पिकांच्या राखणीसाठी रानात घातलेला एक छोटासा मांडव. माझघर म्हणजे घरातील उच्च किंवा वरच्या स्तरावर असलेली एक खास जागा जिथे घराचे प्रमुख सदस्य किंवा मोठ्या व्यक्ती बसतात आणि त्या ठिकाणी घराचे महत्त्वपूर्ण कार्य केले जाते. मृत्युंजय म्हणजे मरणावर विजय प्राप्त केलेला व्यक्ती. मूर्ख शिरोमणी म्हणजे जो सर्वात जास्त मूर्ख आहे किंवा निरर्थक आहे, जो मूर्खतेमध्ये श्रेष्ठ मानला जातो असा. मितभाषी म्हणजे जो व्यक्ती बोलताना कमी शब्द वापरतो, मोजके शब्द वापरतो असा व्यक्ती. मिताहारी म्हणजे असा व्यक्ती जो अन्नाच्या सेवनात संयम ठेवतो आणि खाण्याच्या पिण्याच्या बाबतीत अत्यंत मोजकेपणाने वागतो. युगपुरुष म्हणजे जो व्यक्ती आपल्या काळात किंवा असा व्यक्ती जो त्या युगात अत्यंत महत्त्वपूर्ण, प्रभावशाली आणि आदर्श असतो. यावत चंद्र दिवा करो म्हणजे चंद्र सूर्य असेपर्यंत असा अर्थ होतो. रौप्य महोत्सव म्हणजे 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साजरा करण्यात येणारा उत्सव. लब्ध प्रतिष्ठित म्हणजे खोटी प्रतिष्ठा किंवा सन्मान प्राप्त झालेला व्यक्ती.
लेणी म्हणजे पाषाणात कोरलेली किंवा उंच कड्यांमध्ये खोदलेले मंदिर. लवाद म्हणजे दोन पक्षांमधील वाद मिटवण्यासाठी नेमलेली तटस्थ किंवा अधिकृत समिती, जे दोन्ही पक्षांकडून नेमली जाते. वलक्कल म्हणजे झाडांच्या सालीपासून बनवण्यात आलेले वस्त्र. वामकुक्षी म्हणजे दुपारचे जेवण झाल्यानंतर घेण्यात येणारी अल्पाशी झोप. वृत्तनिवेदक म्हणजे बातमी सांगणारा. वतन म्हणजे इनाम म्हणून मिळालेली वंश परंपरागत जमीन. वडनानल म्हणजे समुद्राच्या तळाशी असलेली अग्निशिखा किंवा समुद्रात असणारी दाहक उष्णता. समुद्राच्या गर्भात म्हणजेच तळाशी सतत धगधगत असणारी अग्नी म्हणजे वडवानल. वेस म्हणजे गावाचे प्रवेशद्वार. वार्ताहर म्हणजे बातम्या गोळा करणारा आणि वृत्तपत्र, टीव्ही, रेडिओ किंवा अन्य माध्यमांद्वारे त्या प्रसारित करणारा व्यक्ती. वृत्तनिवेदक म्हणजे बातम्या सांगणारा आणि वार्ताहर किंवा पत्रकार म्हणजे बातम्या गोळा करणारा असा फरक आहे. वाटाघाटी म्हणजे दोन किंवा अधिक पक्षांमध्ये होणारी चर्चेची प्रक्रिया, ज्यामध्ये एखाद्या करार किंवा भांडण, तंटा याबद्दल बोलून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातो. विजिगीषू म्हणजे जिंकण्याची इच्छा असलेला किंवा विजय प्राप्त करण्याची इच्छा प्रयत्नशील असलेला व्यक्ती, जे आपण सर्वजण आहोत. वीरांगना म्हणजे युद्धात पराक्रम गाजवणारी धाडशी, शूर आणि निर्भय स्त्री. विधुर विधुर म्हणजे ज्याची पत्नी मृत्यू पावली आहे असा. विधवा म्हणजे जिचा पती मृत्यू पावलेला आहे, मरण पावलेला आहे अशी स्त्री, जी त्यानंतर एकटी जीवन जगत आहे. वानरकीवन म्हणजे अपायकारक सहानुभूती. वरमाय म्हणजे नवऱ्या मुलाची आई. शतपावली म्हणजे जेवण झाल्यावर केले जाणारे सौम्य चालणे, साधारणतः यामध्ये 100 पावले चालले जातात. शताब्दी म्हणजे 100 वर्षाचा कालावधी. शैव म्हणजे शिवाचे भक्त, शंकर देवाची पूजा करणारे. शिलालेख म्हणजे दगडावर कोरलेला लेख. शीघ्रकोपी म्हणजे लगेचच राग येणारा व्यक्ती. शुक्ल पक्ष म्हणजे आमोशापासून पौर्णिमेपर्यंतचा पंधरवडा किंवा चांदण्या रात्रीचा पंधरवडा. शाश्वत म्हणजे कधीही नष्ट होत नाही, सतत अस्तित्वात राहते आणि कालाच्या किंवा परिस्थितीच्या बदलातही टिकून राहते असे. सनातनी असा व्यक्ती जो प्राचीन पारंपरिक धर्म, तत्वज्ञान किंवा संस्कृतीचे पालन करतो. सधवा म्हणजे जिचा पती जिवंत आहे अशी स्त्री. सहाध्यायी म्हणजे कोणत्याही शिक्षण, अभ्यास किंवा कार्यात एकत्र सहभागी होणारा, एकत्र शिकणारा किंवा कार्य करणारा व्यक्ती. संन्याशी म्हणजे संसाराचा त्याग केलेला, म्हणजेच विरक्त तपस्वी, मोक्ष प्राप्तीच्या मार्गावर असलेला. सहोदर म्हणजेच एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेले. सहगमन म्हणजे पतीच्या निधनानंतर स्त्रीने केलेले आत्मदहन. संधिप्रकाश म्हणजे सूर्य उगवण्यापूर्वी किंवा सूर्य मावळल्यानंतर दिसणारा प्रकाश. संचारबंदी म्हणजे व्यक्ती, स्थान किंवा प्रदेशातील लोकांना एकमेकांशी किंवा बाह्य जगाशी संवाद साधण्यास किंवा स्थानांतर करण्यास बंदी घालणे. साप्ताहिक म्हणजे दर आठवड्याला प्रसिद्ध होणारे वर्तमानपत्र. सुस्कारा म्हणजे दुःख, कष्ट किंवा संताप व्यक्त करण्यासाठी सोडलेला दीर्घ श्वास. सूत्र म्हणजे मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व, नियम, सिद्धांत.
साम्यवादी म्हणजे समानता आणि सामूहिक मालकीवर विश्वास ठेवणारा. समाजवाद किंवा साम्यवादावर आधारित विचारधारा अवलंबणारा. सामंतशाही म्हणजे सरदार किंवा जमीनदार यांचे वर्चस्व असलेले राज्य शासन. सालदार म्हणजे काही रक्कम देऊन वर्षासाठी नेमलेला गडी. सांगकाम्या म्हणजे जेवढे काम सांगितले आहे तेवढेच करणारा. सांडणी स्वार म्हणजे उंटावरून पत्र नेऊन देणारा. स्थितप्रज्ञ म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये बुद्धी स्थिर असते असा व्यक्ती. स्वगत म्हणजे जो व्यक्ती आपल्याच विचारांशी संवाद साधतो किंवा आपले विचार एकटेच व्यक्त करतो असा व्यक्ती. समकालीन म्हणजे एकाच काळातील किंवा एकाच वेळेतील. सिंहकटी ज्या व्यक्तीची कमर सिंहाच्या कमरेप्रमाणे बारीक आहे अशी. सिंहावलोकन म्हणजे घडून गेलेल्या कालखंडाचा घेतलेला आढावा. हरताळ म्हणजे व्यवहार बाजार बंद ठेवण्याची सामुदायिक कृती. हरकाम्या म्हणजे सांगितलेले कोणतेही काम करणारा व्यक्ती. हत्तीखाना म्हणजे हत्ती बांधण्याची जागा. हुतात्मा म्हणजे ठरवलेल्या ध्येयासाठी प्राणाची आहुती देणारा व्यक्ती. हिरक महोत्सव म्हणजे 60 वर्ष पूर्ण झाले म्हणून करण्यात येणारा उत्सव. षणमासिक म्हणजे दर 6 महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणारे. त्रैमासिक म्हणजे दर 3 महिन्यातून प्रसिद्ध होणारे. क्षितिज म्हणजे जेथे आकाश आणि पृथ्वी एकमेकांना भेटले आहेत अशी काल्पनिक जागा किंवा जिथे आपल्याला आकाश हे जमिनीला टेकले आहे असे दिसते. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. आपल्याला शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करा, तसेच लाईक करा आणि आपल्याला पुढील कुठल्या विषयावर व्हिडिओ पाहिजे ते कमेंट करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.